महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळ यांच्या माध्यमामधून आंबेगाव तालुक्यात चळवळीचे संस्थापक शरद पवळे यांनी शेतकऱ्यांची बैठक घेत शेतकऱ्यांची अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकामधील रस्ते, पायवाट, गाडी रस्ते याबाबत मोठ्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे इथे नेहमीच येत असतात। त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या शिवपाणंद शेतरस्त्यासंदर्भात स्थानिक पातळीवरती रस्ते खुले करावे असे आदेश देण्यात आले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आदेशाच्या परिपत्रकाची जनजागृती तसेच अंमलबजावणीसह विविध मागण्यांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेततळा चळवळ यांच्या माध्यमामधून आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांची बैठक झाली। यावेळी शेतकऱ्यांचे विविध अडचणी जाणून घेत या संदर्भात तहसीलदार कार्यालय घोडेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी आंबेगाव तालुक्यातील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, शेत रस्त्याचे असणारे प्रश्न याबाबत माहिती तहसीलदार यांना देण्यात आली आहे। यावेळी तहसीलदार यांनी स्थानिक पातळीवरती सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेत रस्ते खुले करू असं सांगितलंय। आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रणाम करतो। आज सगळ्यात महत्त्वाचं इथं बसलेले सगळे सज्जन शेतकरी अडवणारा तिकडे मजेत आहे, बरोबर आहे का नाही? शेतकऱ्याची सुरुवात होती अर्ज बनवण्यापासून। आपला अशिक्षित शेतकरी आहे, त्याला अर्ज कसा बनवायचा इथून सुरुवात होती आज, बरोबर ना? अर्ज बनवायचा, प्रशासकीय कार्यालयात जायचं, हेलपाटे मारायचे, न्यायालयीन त्याचा संघर्ष चालू होतो आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याची छळ चाललेला आहे एक प्रकारचा। हा छळ चालण्यासाठी त्यांनी तर अर्ज बनवला, अर्ज शेतकरी इकडून तिकडून बनवतात, परत अर्ज चुकीचा बनवला। ह्या ठिकाणी 143.5.2 तुम्ही इकडं द्यायला पाहिजे, तिकडं द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतात। आणि ही चळवळ सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळ ही या तालुक्यात नाही दादा, ही राज्यभरातल्या गडचिरोली कोकणापर्यंत ही चळवळ पसरवलेली। आणि या चळवळीला राज्य समन्वयक आमचे दादासाहेब जंगले पाटील पूर्णतः सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात। त्यांचे आज तुम्हाला सांगतो कान त्यांचे बंद झालेले आहेत, प्रत्येकाचा प्रश्न ऐकता अशा परिस्थितीमध्ये हे चळवळ उभी केलेली। ह्या चळवळीचा उद्दिष्ट माझा शेतरस्ता नाही झाला तरी चालेल, पण माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार शेतरस्ता झाल्याशिवाय मी थांबणार नाही, ही आपल्या चळवळीचा मेन उद्देश आहे। ब्रिटिश काळामध्ये ज्यावेळेस इंग्रजांनी, आणि ही चळवळीचा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे नंबरी। इंग्रजांनी आले आणि त्या ठिकाणी जे नंबरी लावले 1930 मध्ये सगळ्या देशभरामध्ये मोजणी झाली होती, त्याच्यानंतर देशामध्ये कुठेही मोजणी झालेली नाही आणि हे सगळं चालतं नंबरीवर। आणि पूर्वीच्या काळी 100 एकर 200 एकर जमिनी होत्या, आज तुकडेवाढीनंतर विभाजनानंतर छोट्या छोट्या जमिनी होत गेल्या आणि रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला। नकाशामध्ये गाडी मार्ग, शिवरस्ते म्हणजे एक सर्कल आहे गावागावाला 4-5 गावाला जोडणारा हा रस्ता आहे, बरोबर। त्यानंतर पाय मार्गाचे रस्ते, गाडी मार्गाचे रस्ते, याच्यामध्ये जे नकाशावरचे जेवढे बी रस्ते आहेत आपण सरकारकडं तालुका स्तरावर वेगळ्या मागण्या आहेत, जिल्हा स्तरावर वेगळ्या मागण्या आहेत आणि मंत्रालय स्तरावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या प्रत्येकाला पाठपुरावा करतोय। तालुका स्तरावर आपण शासन निर्णय बनतात, परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही। तुम्ही सांगितलं शासन निर्णय बनला 2018ला मातोश्री पालकमंत्री शासन निर्णय आणला, त्यानंतर मातोश्री पाणंद क्षेत्रस्थ योजना। आता सरकारची तयारी चालू आहे बळीराजा पालकमंत्री क्षेत्रस्थ योजना हा एक शासन निर्णय बनवायचा। या संदर्भात दादासाहेब आणि बावनकुळे चंद्रशेखर महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे आम्ही गेलतो। आम्ही राज्यामधल्या ह्या सगळ्या प्रश्नाला कशा पद्धतीने पारदर्शकपणे सोडवता येईल या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं। त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या बैठकीचं पण आम्ही नियोजन करू आणि हे मुद्दे त्यांनी काल त्यांनी रात्री एक जाहीर मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये जाहीर केले का या राज्यामध्ये सगळ्या राज्यामध्ये जेवढे बी नकाशावरचे रस्ते आहेत त्यांना हद्द निश्चिती करणार, त्याला नंबरी लावणार आणि नंबरी हटवण्याला दंड चालू करणार। प्रश्न सुटला। दुसरा विषय, तुमचे जे वहिवाटीचे रस्ते, अनेक रस्त्यांच्या नोंदी नाही आहेत, अचानक रस्ता बंद होतो, कोणीतरी मालकी सांगतं आणि त्या मालकीनंतर तो रस्ता त्या ठिकाणी बंद केला जातो आणि रस्ता केसमध्ये शेतकरी अडकून पडतात। अक्षरशः गावच्या गावं या ठिकाणी या रस्त्यामध्ये अडकलेली आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी हेलपाटे चालू होतात। त्यानंतर त्या वहिवाटीच्या रस्त्यांना आपण पहिली मागणी केलेली, वहिवाटीच्या रस्त्यांना गाव नकाशावर घ्या। वाटपपत्र होत असताना वाटपपत्रामध्ये रस्त्याचा उल्लेख असल्याशिवाय वाटपपत्र करू नका 143 खाली। आणि दुसरी गोष्ट, ह्या रस्त्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आपला शेतकरी हा शेती हा शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय,
त्यासाठी तुम्हाला JCB लागतो, ट्रॅक्टर लागतो, तुमचे शेतीपूरक व्यवसाय आहेत, गोपालन असन, तुमचं शेळीपालन असन, कुक्कुटपालन असन, शेतकरी हा वास्तव्यास शेतात गेलेला आहे आणि अचानक रस्ते बंद झाल्यामुळं त्याला आज त्याची मुलं आज 3-3 किलोमीटर 4-4 किलोमीटर पायी जायला लागलेली, आज चिखल तुडवत जातात. त्याच्यामुळं त्याला आज रस्ता आज शेतीचा श्वास आहे आणि तो आज सरकारने खुला करावा. शासनाने जरी आज या ठिकाणी परिपत्र काढलं असलं, आमच्या मागण्या केल्या, त्यामुळे मी सरकारचं प्रसिद्ध माध्यमाच्या पत्रकारांचं मनापासून धन्यवाद करतो. तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी ह्या क्षेत्रस्थ चळवळीला या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला प्रसिद्ध माध्यम करते. त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो. सरकारने आज या ठिकाणी आमचे मुद्दे या ठिकाणी शासन निर्णय घेतल्याबद्दल सरकारचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु जोपर्यंत माझ्या शेवटच्या भावाला दर्जाचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि ह्या आंदोलनाची धार आम्ही कमी करणार नाही. कारण आतापर्यंत वेगवेगळे शासन निर्णय बनले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली का दादांनो? नाही झाली. त्याची अंमलबजावणी आम्हाला झाली पाहिजे. ही जाहिरात करणारे अनेक जण येतात जातात. तुम्ही जर आम्हाला जर न्याय दिला, तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, ही जबाबदारी तालुका प्रशासन आता मंत्रालयातून GR निघलाय, पण तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन तुमचं काही कामच करत नाही. आता पेरू वाटप आंदोलन केलं, त्यांनी पेरू वाटप आंदोलन केल्यानंतर GR काढला, याची परिपत्रकाची जनजागृती झाली का इथं? मला सांगा, आंबेगावमध्ये केली का? नाही केली. मग का नाही केली? यांना जाब कोण विचारणार? म्हणजे खाली तुम्ही पत्रक देताय, त्याच्यानंतर तुम्हाला 2018च्या GR मध्ये उल्लेख आहे ग्रामक्षेत्र रस्ता समिती स्थापन करा, गावचे प्रश्न गावात सोडवा. एकाही गावात आहे का ग्रामक्षेत्र रस्ता समिती स्थापन? 2018 मध्ये नाही केली, तुम्ही 25 मध्ये काय करणार? हा प्रश्न आहे. जरी तुम्ही आमचे घेतले, त्याच्या मुद्दे घेतले, आम्हाला आनंद आहे, सरकारचं आम्ही स्वागतच करतो. परंतु जोपर्यंत या ठिकाणी प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार नाही, जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन, याला आपण आव्हान करतोय. तुम्ही या ठिकाणी जनतेचे सेवक आहात. ही जनता मायबाप जनता, ही माझा शेतकरी हा परमेश्वरानंतर दुसरं रूप असेल तर माझ्या जगाच्या पुढच्या माझ्या बापाचं, माझ्या भावाचं रूप आहे. आणि आज एका बाजूला तुमच्या गाईच्या गोट्याला तुम्ही अनुदान देता, एका बाजूला गोटे संपायला लागले, दुधाला भाव नाही, त्यांचा माल, तुमचा आज पिकवलेला माल जर तुम्हाला बाजारात नेता येत नसतं, करायचं काय? मग आजच्या अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करायचा काय? या ठिकाणी शेतकऱ्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या ठिकाणी बिघडत आहे आणि याच्याकडं कोणी गांभीर्याने घेत नाही. आता सरकार या ठिकाणी प्रयत्नरत आहेत, पण मी सांगतो तुम्हाला, राज्यभर ही चळवळ मोठ्या पद्धतीने शांततेने, आणि आपण काय करतोय तुम्हाला सांगतो, आंदोलन उपोषणं, मी स्वतः 12 आंदोलनं केले, उपोषणं केलेत, 40 आंदोलन, 2 वेळा मी जाऊन आलो जेलमध्ये आतमध्ये. सगळ्या प्रकारच्या मी वेगवेगळ्या आंदोलनामधून सहभागी होऊन आलो. परंतु हे ज्यावेळेस मी स्वतः पीडित आहे, क्षेत्रस्थ पीडित, आणि जो पीडित आहे त्याला कळतं वेदना काय. तुमच्या वेदना मला समजतात. तुम्ही हे सज्जन लोक इथं बसलेले, दादांना, पत्रकार बांधवांना मी सांगतो, हे सज्जन लोक आहेत. एक जण आडवणारा आडमुठ आहे, तो काय हेलिकॉप्टर घेऊन फिरत नाही कुठं, तो पण रस्त्यानेच चालतो ना. मग ह्या बापाला तुम्ही अडवताय, एकाला जाऊन देत नाही रस्त्याला. आमचं लेकरू 4-4 किलोमीटर, एकाच बाजूला तुम्ही बुलेट ट्रेन आणताय, चंद्रावर जाताय, सगळ्या गोष्टी करताय, रस्त्याला लागणार किती निधी असा तुम्हाला? मग तुम्ही या ठिकाणी सरकारने एक विशिष्ट प्रकारचा निधी जाहीर करावा. सरकारने जाहीर केलंय, परंतु अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तालुका प्रशासन असन, जिल्हा प्रशासन असन, तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करा, त्याला नंबरी लावा आणि नंबरी त्याचं सर्वेक्षण सातत्य शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता मिळावा, त्याला न्याय मिळावा, या संदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत. तर आपल्या आंबेगावच्या शेतकऱ्यांनी आम्हाला चळवळीच्या माध्यमातून संपर्क साधला तर आमच्याही तालुक्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तुमच्या स्तरावर तुमचे काय जे काय आम्हाला सहकार्य लाभावं आणि शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, या संदर्भात आम्ही या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी काही तुम्हाला निवेदन दिले. आता पेरू वाटप आंदोलन आम्ही केलं, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं या ठिकाणी आंबेगाव संदर्भात. तर आम्हाला असं विचारायचं, या परिपत्रकाची जनजागृती लोकांपर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचवली किंवा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहोत, असा विषय थोडंसं. टोटल रस्त्यांची मागणी आपण माहिती घेतली. आता आपला रस्ता केसेस किती आता सध्या चालू आहेत या ठिकाणी रस्ता केसेस टोटल तहसील कार्यालयावर? आणि याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे का, नका शासन निर्णय सांगतो का कुठल्या प्रकारचं मोजणी शुल्क आणि संरक्षण फी घ्यायची नाही, पण नकाशावरच्या असतील तरी पण काही ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय असेल आणि पोलीस प्रशासन याचं मोजणी शुल्क या ठिकाणी भूमी अभिलेखकडून घेतलं जातं आणि संरक्षण फी पण या ठिकाणी आकारली जाते. हे शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळे शेतकरी भरतात. आता बावनकुळे साहेबांनी आताच महसूल मंत्र्यांनी आता जाहीर केलं का कुठल्या प्रकारची मोजणी शुल्क घेणार नाही आणि जो पण क्षेत्रस्थ अडवून त्याला दंड. एक जण अडवतो आणि शेतकरी बाकीचे अडवून पडलेले. तर आता प्रॅक्टिकली महत्वाचे आता प्रलंबित प्रश्न आले, भरपूर आले, त्याच्यावरून तर दिसतंय की संख्या भरपूर आहे आपल्याकडे. तर रेकॉर्डली आपल्याकडे किती शोकानंद रस्ते आहे काय टोटल काढले का? कारण आदेश निघून बरेच दिवस झाले. आता आपल्याला संबंधित सगळे विभाग पाहिजे होते, गट विकास अधिकारी डिपार्टमेंट, आपण या ठिकाणी मीटिंग आठवशीत होती.
काय हरकत नाही आम्हाला, पण तुम्ही एकट्याने जरी निर्णय घेतला तर अपेक्षित आपल्याला एकच आहे का या सगळ्यांना कसं न्याय देता येईल आणि तालुक्यामध्ये झिरो पेंडन्सी कशी राहील हेच आम्हाला अपेक्षित आहे. कारण या शेतकऱ्याला बिचाराला इथपर्यंत येणं यायला लावणं हेलपाटा मारायला लावणं आज चुकीचं आहे. कारण बावनकुळे साहेबांनी आत्ताच सगळीकडे मीडिया प्रसार माध्यमातून आपण पाहतोय का तहसीलदार असतील जिल्हाधिकारी हे गाव वाड्यावर जाऊन शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेणार. परंतु शेतकरी आज आपल्या दारात आलेला आहे, त्याला आम्हाला तुम्ही न्यायदंडाधिकारी आहात, तुम्ही आंबेगावमध्ये एक आदर्श ऐतिहासिक निर्णय घेऊन या शेतकऱ्याला या दारात यायची वेळच आली नाही पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने निर्णय आपण द्यावा, निर्णय घ्यावा आणि एक गोल तयार करावा. हे शेतकरी सगळेजण आम्ही सगळे शेतकरी का आपण या ठिकाणी आम्हाला एक बाजू माहिती का या ठिकाणी प्रशासनामध्ये काही संख्याबळाचा एक अपुरा पुरवठा पण असतो, काही अडचणी असतात, परंतु आमचे सगळे शेतकरी हे समन्वयाच्या भूमिकेने या ठिकाणी आलेत. आम्ही प्रशासनाला पूर्णपणे मदत करू. तुम्ही ज्या पद्धतीने सुचवाल त्या पद्धतीने आराखडा तयार कराल त्या पद्धतीने आम्ही आपल्याला सहकार्य करून काम करू. फक्त नियोजनबद्ध आराखडा तयार करून या म्हणजे ठिकाणी रिझल्ट हवा आहे की शासन आणि शेतकरी ह्याच्यामध्ये चवळ समन्वयाचा भूमिका घेईल की तुम्हाला जे काही लागेल किंवा शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये जे काही सहकार्य लागेल आमचे तालुका प्रतिनिधी करतील तुम्हाला. फक्त ह्याच्यात रिझल्ट देण्यासाठी अग्रेसर राहावं आणि प्रॅक्टिकली कामं करण्यात आता प्राधान्य द्यावं. याबद्दल आता तुमची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने काम चालवलं तुम्ही? प्रामुख्याने कसं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 एखाद्या शेतीला जर रस्ता नवीन पाहिजे असेल तर कलम 143 अन्वये रस्ता मागण्याची तरतूद आहे. त्याच्यामध्ये काही प्रकल्प झाला, रस्ता झाला किंवा काही इरिगेशनचा डॅम झाला तर त्याच्यामध्ये रस्ते नाहीचे झाला तर आपण 143 मध्ये रस्त्याची मागणी करू शकतो. जर पारंपरिक वहिवाटीच्या रस्त्यामध्ये कृत्रिम अडथळा केला असेल, हे करणारे लगतचेच राहणार आपले शेतकरी जे आहेत. कुणी चर खांदा असेल, दगड टाकले असेल, वायरचं फेन्सिंग केलं असेल तर त्याला आपण मामलतदार कोर्ट ऍक्ट अन्वये कलम 5 अन्वये आपण दाखल करून घेतो. आता हे जे दोन प्रकार आहेत ते आपल्या दोन्ही प्रकारांतर्गत आपल्याकडे तारखा सुरू आहेत आणि आपण स्पॉट इन्स्पेक्शन करून मेरिटवर त्याचे आपण आदेश पारित करत आहे. आपल्या इथं दिवसेंदिवस आता बागायत क्षेत्र आहे, जमिनीचं मूल्य वाढत असल्या कारणाने आणि नैसर्गिक कुटुंबाच्या संख्येमध्ये वाढ असल्याने धारण क्षेत्र कमी कमी होत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की रस्ता असावा पण माझ्या क्षेत्राचं काहीच जाऊ नये आणि प्रत्येक ठिकाणी शासनाच्या रेकॉर्डला किंवा शासनाचं आराजी किंवा क्षेत्र असं कायम केलेलं नाही. तर बरेच गल्लत अशी होत आहे की माझ्या क्षेत्रात एकही फूट जाता कामा नये पण मला रस्ता पाहिजे. तर त्याच्यामुळे आता आपल्या पिंपळगाव गोडा जर तुम्ही बघितलं तर तिथं सिमेंट रस्ता झालेला आहे. इकडं आपल्या लांडेवाडी, पिंगळवाडी, साकोरे असे जवळे जे 20-20 वर्षाचे प्रलंबित होते तर ते आपण हस्तक्षेप करू आणि लोकांचं त्यात सहकार्य मिळालं. त्याच्यामुळे रस्ते कोणते होते? तर हेच आपले 143 मध्ये आहेत, 5 मध्ये आहेत. शिवरस्ते, पानंद रस्ते नाही ते अंतर्गत आणि त्याच्यात शिवरस्ते बी 1-2 आहेत आणि अंतर्गत रस्तेही आहेत असं आहे. आता साधारण हे आपल्याकडे मोजणी रोजगार हमी विभाग आहे. रोजगार हमी विभाग, पंचायत समिती आणि आपली एजन्सी यांच्या मार्फत आपण सर्व तालुक्यामध्ये काम करत आहे. तर आता ह्याच्यात 59 रस्त्यांची आपल्याला यादी प्राप्त झालेली आहे. तर ह्याच्यानुसार आता जे जे रस्ते अतिक्रमित आहेत काय तर त्या अतिक्रमित रस्त्यावर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सहकार्यानं आपण साधारण येणाऱ्या हे महिन्यामध्ये 31 दिवसामध्ये ह्याचं नियोजन करू. संघटनेमार्फत आपले जे कमी प्रतिनिधी असतील तुमच्या मार्फत सहकार्य राहू द्या. मोजणी विभागाचे प्रतिनिधी, पंचायतचे आणि आपण संयुक्त व्हिजिट करून ते निकाली काढू. मोजणी करूनच हवेत हे, कारण काही जागेवर समन्वय घेतात शासनाच्या रस्त्यावर शिवपानंद होते. तर आमचं म्हणणं आहे की जे 33 फूट येतं तसं काल बावनकुळे साहेबांनी पूर्ण निधी दिलेले तसे की जे शासनाचे रस्ते पूर्ण कुणाचे ते शासनाचे आपल्याला पूर्ण अधिकारी पूर्ण करायचा सगळे. कारण शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, त्यांचे नाही, टोटल शासनाचा रस्ता आहे. त्याच्यामुळे खुल्या करताना आपण जेवढा निघेल मोजणी करून त्या पद्धतीने करावं. आणि ही मागणी केलेली होती आपण की भूमी अभिलेखची, कारण राज्यभर काम करताना बऱ्याच तहसीलचा मला हे आलंय की तहसीलकडनं सपोर्ट मिळायला लागलाय पण भूमी अभिलेखकडनं मिळत नव्हता. मग आम्ही ती त्रुटी कमी केली की तुम्हाला डायरेक्ट आता भूमी अभिलेखला महसूल मंत्र्यांनी आदेश दिले की कंत्राटी पद्धतीने भरायला लावले सगळ्यांना, तुम्हाला 2 दिवसात निधी देता येईल सगळ्यांची. तर बऱ्यापैकी असं केलं तर ते करत असताना फक्त मोजणी करून हवीत आमचं एक म्हणणं आहे. कारण ही 100 वर्षानंतर रस्ते खुले होत आहे. ही काय 4 दिवसाचा खेळ नाही. एवढ्या दिवसाचे 133 फुटी रस्ता या 70 वर्षात तो आलाय 5 आणि 10 फुटावर.
आणि आता कॉम्प्रोमाइज काही जणांनी काय केलं की ह्याला 5 फुटी ना तर ह्याला 15 फुटी करू आपण की समन्वयातनं. पण हे केल्यानंतर परत अजून 5, 10, 20 वर्षांनी परत डोकी फुटणार आहेत लोकांची. कमीत कमी 2 वाहनं क्रॉस होती. ते कारण ह्यांना नंबरिंग पडून ह्याच्यावरती निधी महसूल मंत्र्यांनी टाकलाय पण म्हणजे त्यानंतर त्यांची प्रोसिजर राबवलेली आहे याच्यावर. तर करताना आपण परिपूर्ण जर केला तर तो पूर्ण 33 फुटी रस्ता मिळेल शेतकऱ्यांना, जे की पुढच्या 100 वर्ष परत पुढच्या 2 पिढीला 3 पिढीला आपल्याला पाहिजे गरज पडणार नाही त्याची. कायमस्वरूपीचा जवळपास प्रश्न मिटला. याच्यामध्ये सर शासन निर्णयामध्ये काय सांगितले त्याप्रमाणे आपण जरी गेलो, जर शासन निर्णयाप्रमाणे जरी आपण गेलो तर आपल्याला न्याय देता येईल. शासन निर्णयामध्ये काय सांगितलं, तुम्ही कसं म्हणताय बा तुमचं सहकार्य मला लाभलं पाहिजे. शासन निर्णय आणि त्या पद्धतीने शासन निर्णय मागचे निघले होते. ग्राम क्षेत्रस्थ समिती स्थापन कराव्यात, परंतु आपली तालुका समिती आज आहे का स्थापन? तालुका समितीने कशा पद्धतीने काम म्हणजे काय माहिती का लोकांचा सामावून कसं लोकांना घेत आहे त्याच्यामध्ये आपल्याला ग्राम क्षेत्रस्थ समिती या तालुक्यामध्ये स्थापन व्हाव्यात पाहिजे. कारण ज्यावेळेस ग्रामपंचायत तुमचे तलाठी असतील, तुमचे ग्रामसेवक, सरपंच यांना पण एक काउन्सिलिंग करते, यांची आपण एक स्वतंत्र बैठक या ठिकाणी लावू आणि रस्त्यासाठी त्यांनाही सोबत घेऊ. तुम्ही जायच्या अगोदर एक वातावरण गावामध्ये ग्रामसभा झालेल्या असाव्यात आणि त्या पद्धतीने त्यांचं एक काम चालू झालं पाहिजे असं एक अपेक्षित आहे आपल्याला. प्लस पॉईंट समन्वयाचा त्यासाठी उपयोगाला आला माहिती का की जे मी म्हणतो 502 किंवा याच्या अंतर्गतले जे वहिवाटे जे रस्ते आहेत लोकांच्या अंतर्गत फक्त भावाच्या वादामुळे एकमेकाची कशी अडवणूक करायची म्हणून केलेली, तर त्यांना कोर्टापर्यंत आणण्यापेक्षा त्यांच्यात समन्वय आपले मंडलाधिकारी, तलाठी आणि रस्ते ग्राम समिती सदस्य ही एकत्रित येऊन ते खालच्या लेवलला ते मिटवलं जाईल ना की तहसीलला येण्याची गरज पडेल. आता बऱ्यापैकी ग्राउंड लेवलला मध्ये बरेच प्रकरण जात आहेत पण ते दोन्ही पक्ष मानत नाही. त्यासाठी आपले मंडलाधिकारी आणि तलाट्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर बऱ्यापैकी होईल आणि रिझल्ट येतोय बरं का. आपण बऱ्याच तहसीलदार स्वतः सुद्धा वहिवाट्याच्या रस्त्यावरती बांधावर जायला लागले, कारण त्यांचं म्हणणं आहे की इथपर्यंत जाण्यासाठी आम्ही तो ग्राउंड लेवलला सॉल्व्ह करून देतो. सर काय होतं कालच रस्ता आपण गेलो होतो जवळ गाव आहे शिंगवे कालच गेलो होतो. पण आता ती जी एक कपल आहे त्याच्यामधलं त्यांची मोजणी झालेली आहे, ते मोजणीची सीमा कंपाऊंडच्या पुढे येत आहे. गावकऱ्याचं म्हणणं होतं की हे मॅनेज करून झाली. आता हे कोण सांगेल, मोजणीवाला सांगेल ना. जागेवरूनच आपण TLR DYSला साहेबांना फोन केला की असं असं झालेलं आहे, तर तुमच्या निमतानदार दर्जाचा माणूस पाठवून नेमकं आहे ते तुम्ही सीमा निर्धारण करा. पण सीमा निर्धारण केल्यानंतर या बाजूचा, पूर्व बाजूचा आणि पश्चिम बाजूचा जे काय आता 33 किंवा 30 जे काही करता येईल, 50 पर्यंत आता जिथं कसं आहे सीमेचं निर्धारण करायचं असेल तर शासकीय बॉडी जी काय आहे ती उपाधीक्षक भूमी अभिलेख आणि लोक काय म्हणजे प्रत्येक जण त्याच्यावर माझं एवढं जायला नाही पाहिजे, माझी इथं सीमा आहे. त्याच्यामुळे आता ते निर्धारण केल्यानंतर आपलं हे साधारण एक हप्त्यामध्ये तो विषय मार्गी लागतो. त्यासाठी फक्त संबंधित अधिकारी असते ना तर बरोबर त्यांना गट विकास अधिकारी किंवा भूमी अभिलेखचे तर त्यांना ते निर्देश देता आले असते आपल्याला कशा पद्धतीने, जे की प्रॅक्टिकल ह्या आदेशाची 2018च्या आदेशाची आपला जो लोकशाही दिन तालुका स्तरीय आहे दर महिन्याचा 3रा सोमवार 15 दिवसाला ठेवायचा. इथला जे करायचं ना आपल्याला दर 15 दिवसाला पाठपुरावा. त्याच्यामध्ये आपण सर्व अधिकारी राहणार आहेत म्हणजे माननीय प्रांत साहेब त्याच्यात राहणार आहेत. तर त्याच्यामध्ये हा जे काही आपले 59 आहेत रस्ते या व्यतिरिक्त जशी जशी अर्जन्सीनुसार आपण एक त्याच्यामधून कमी करून घेऊ. काही जर दोन्ही पक्ष राजी असतील तर लगेच आपण त्याच्यामध्ये आपल्या वैयक्तिक शासन रस्त्यावरती बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे ठाम की हे शासनाचे रस्ते 100 वर्षानंतर खुले होत आहेत. आपल्या जेवढे नाकशात असतील त्याप्रमाणे आपण खुले करायचे डायरेक्ट पोलीस प्रशासन, कारण आपला अधिकारी तो त्याच्यावर. सर हे वातावरण एक निर्माण झाले ना, हे पॉझिटिव्ह वातावरणाचा आपल्याला खूप सुंदर फायदा खूप बेनिफिट मिळाला. एक मिनिट संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि नक्कीच आपण न्याय देऊ शकतो. काय होतं सर याच्यामध्ये रस्ता बंद झाला ना, लोक जातात पोलीस स्टेशनला, बरोबर आहे की नाही. पोलीस स्टेशनला गेलं का ते सांगतात तुम्ही इकडे या, इकडे आलं का तुमच्या रस्ता केस चालू होते. म्हणजे तो जो छोटाच विषय असतो त्या ठिकाणी रस्ता कोणीतरी दगड टाकलेला असं काहीतरी बंद केलं, तिथं काउन्सिलिंग होणं गरजेचं होतं. त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी सर्कल आणि तलाठी त्या ठिकाणी लगेच जायला पाहिजे. नाही गेलं तर लगेच पोलीस डिपार्टमेंट तुम्ही त्या विषयाला त्या ठिकाणी जर सोडवलं तर हा 143च्या पुढचे विषय होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर कामं जर झाली तर आपल्याला प्रश्न सोडवता येईल. आणि हे जे तालुका प्रशासनाची सातत्याने एक बैठक व्हावी आणि जेवढे शेतकरी आले या शेतकऱ्यांचं सगळ्यांचा आता एका रेकॉर्डवर घ्या, सगळ्यांची नाव नंबर गाव या सगळ्यांचं घ्या आणि प्राधान्य सरकारने जरी आज जाहीर केलेलं असतं राज्यभर का प्रत्येक तुम्ही नकाशावरचे सगळे रस्ते काढा, परंतु हे जुने रस्ते केसेसवाले जेवढे प्रकरण आहेत यांना पहिलं प्राधान्य द्यावं आपण. यांचं आता या सगळ्यांना रेकॉर्डवर घ्या. आता दादांनी जे सांगितलं तर 15 दिवसाला या ठिकाणी एक मिटिंग लागली जावी,
कारण हे काय होईल, तुम्ही किती रस्ते केले हे हे 5-7 महिने तरी करा ते. तुमच्या समोरासमोर राहणार आहे. तिथं तुम्ही लावणार आणि किती ह्यांना रस्ते नाही झाले. काहीतरी वाटलं की बाबा न्याय चालू आहे, आम्हाला रिझल्ट फास्ट मिळाला की महिना म्हणलं की गॅप पडतो. एखाद्या महिन्याची मीटिंग जर नाही झाली तर तो महिना दुसऱ्या महिन्यावर जातो. पण 15 दिवसाचा गॅप आहे, 6 महिने तुम्ही नंतर करा आणि दिलं झाल्यानंतर. याच्यामध्ये अर्जंट शिकवण्याची ते तुम्ही त्याच्यामध्ये पाहून घ्या, चेक करून. काही जण असे आहेत का त्यांना पर्यायच नाही, तो दुसऱ्याच्या बांधावरून जातो. जी एक लेकरू 4-4 किलोमीटर पायी चिखलात जाते. हे आपलं गांभीर्याने पाहिलं पाहिजे. काही महिला आहेत बिचारा, का त्या माता माऊली आल्यात बघा, या की माऊलीला या दोघं आम्ही यावं लागते इथं, आम्हाला वाईट वाटतं नाही गोष्टी. अशा अनेक महिला बिचारा येतात गटोडं घेऊन येतात. आता ते अपंग माणूस आहे, तो वर्ष झाले या पाठी मारतोय. असे काही लोक आहेत का? पण आता 1 मिनिट दादा बोलू नका, याच्यामध्ये थांबा, गोल होऊ द्या, कोणी बोलू नका. आता हे काय होतं, मग नंतर कोर्टापर्यंत प्रकरण जातात आणि काही ठिकाणी आर्थिकच्या पण मागण्या काय कार्यालयांमध्ये चालू आहेत अशा पद्धतीने. तर आणि कोणी पांढरी कपडे घालून मला पुढारी असं म्हणून त्याला नाही. जो प्रामाणिक आहे, आपल्याला कळते, लक्षात येते, त्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे. तर अपेक्षित ह्या ज्या महिला आहेत, अपंग आहेत, यांना थोडं प्राधान्याने घ्या तुम्ही. तर ते अपंग माणूस बिचारा येतोय, मला आता मागाशी बार रडायची वेळ आली त्या माणसाची, मी ऐकलं तर मला वाईट वाटलं. काय असेल ते काउन्सिलिंग करा, गाव लेवलला मिटवायचा प्रयत्न करा, सरपंच ग्रामसेवक यांच्या मिटिंगला व्हिडिओ पाठवा, काय करायचं ते करा. पण या अपंग महिला यांना थोडं प्राधान्य द्या, गरजू लोकांना पहिलं प्राधान्य द्या, आपल्या रस्ता केसेस करा आणि नियोजनबद्ध 15 दिवसाला आम्हाला या ठिकाणी मीटिंग अपेक्षित आहे. तुम्ही आम्हाला आता पुढची तारीख द्यावी, या लोकांना रजिस्टर घ्यावं. आणि मी शेतकऱ्यांना सगळ्यांनी एक विनंती करतो हात जोडून, की आता या ठिकाणी रजिस्टर आपण नाव घ्यायला लावू. तुमच्याकडे पण एक रजिस्टर ठेवा, मोबाईल नंबर वगैरे. पण जे काही काम चालू असेल प्रशासनात, कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण करून अडथळा करून गोंधळ नाही करायचा. सगळ्यांनी सगळं फक्त आता शांततेने प्रशासनाला आपल्या शांततेने प्रशासनाबरोबर राहायचं, सोबत राहायचं, आपापला एक प्रश्न सोडवायचा. आणि मी तुम्हाला एक विनंती करतो सगळ्यांना, का आपल्या सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी मदतीची भावना करायची. माझं झालं पाहिजे असं नाही, जो अडचणीच आहे त्याला पहिलं करा आणि आपले सगळ्यांचे रस्ते करून घ्या. आणि गावातला जो शेवटचा जे रस्ते आहेत, आता साहेब तुम्हाला एक सांगतो, नकाशे सगळे तुम्ही तुमच्या पद्धतीने भूमी अभिलेखला उपलब्ध करायला लावा. पटपट काम करा शेतकऱ्यांना. आता 143 आणि 5-2 अर्ज आपण सांगतो आपल्याकडे. बाहेर की बाबा अशाशी माहिती 143 असा, ह्याच्यासाठी 1 502 साठी असा, इतकं माहिती लोकांना आता विचारायची गरज नाही की तो फॉर्म चुकणार नाही. तुमच्याकडे आल्यानंतर काय होतं की हा फॉर्म चुकला, परत जा दुसरा आला, परत वेगळं, ह्या क्युरी राहणार नाही. तो देतानाच पूर्ण परिपूर्ण देईल आपल्यापर्यंत. त्याला कुठल्या वकिलाची गरज पडणार नाही मध्ये, किंवा काय बाकीचे इतर काही म्हणजे म्हणतो ना, त्याला 2-5 पैसे वाढणार त्याच्यात. त्या संयुक्त स्वाक्षरण्याची द्या, खाली काढू आपण. पण आजकाल त्या बरेच जण ऐकण्याच्या मनसे नाही आले तर त्यांना आहेत ना, तुम्हाला इथं आल्यानंतर मग काय करायचं तुमच्या हातात येते. सर याच्यामध्ये सोपं जाणार तो आहे. सह्या घ्या, एक रजिस्टरवर घेऊन टाका. घेऊ त्यांचा सर रस 2 तारखा द्या आम्हाला. तुम्ही आता सांगा पुढची तारीख सांगायची आम्हाला 2 मिनिटं. पुढची आता ही जी येणारी प्रत्येक महिन्याला आम्हाला 2 तारखा तुमच्याकडून अपेक्षित आहे. कारण तुम्हाला जे काय तुम्ही जे करणार आहे, तुम्ही केल्यानंतर पण समजलं पाहिजे इथं लोकांना. आणि हे तुमच्याकडून गेल्यानंतर त्याचा एक आनंद आहे. साहेबांनी जो रस्ता जे वेळेस करते त्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही या ठिकाणी हजर असणार साहेबांबरोबर. आणि एक या ठिकाणी साहेबांचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणार. साहेब आम्हाला हे पाहिजे तुमच्याकडून पारदर्शकता. सोपी आहे, सहज आहे, होणारे. आता टाळ्या वाजवून स्वागत. रस्ता आहे, साहेबांनी आदेश दिलेला आहे, सर्कल तलाठी पाठवले होते आपण. तरी सुद्धा दोन्ही पक्ष म्हणजे संबंधित व्यक्ती एकदम ताठर भूमिका आहे. आपला हिशोब होता की चुना टाकून नारळ फोडायचा. पण आता ते समोरच्यानी थोडं मोजणीच पाहिजे, मला खासगी नाही यांचीच पाहिजे असं स्टँड घेतल्यामुळं आता आपल्याला तिथं रीतसर प्रत म्हणल्यावर त्याला उशीर लागतो. आता समजुतीचा नकाशा काढून TLR ला बोलवून दोन्ही बाजूंना चुनाटी मार्केट करून आपल्याला ते करता येईल. तो एक रेडी आहे सध्या आदेशाचा ते. आणि एक शासन निर्णयाचा जो आलाय वरनं, ते तुमच्या वतीनं ना एक प्रेस नोट काढून त्याची जनजागृती करा की हा अशा पद्धतीने मी राबवणार. काय होतं, तहसीलकडनं आपल्याकडनं वैयक्तिक गेलं ना सर, इतका फरक पडतो ना परत. पत्र काढलेलं आहे, त्याला आपण त्याला धरून तुम्ही प्रसिद्धी देणार. आणि आता इथं बऱ्याच शेतकऱ्यांना बोला वाटते, मला लक्षात येते सगळ्यांनी बोट वर करतायत, मध्ये बोलत नाही. त्याच्यामुळे मी खरंच शेतकऱ्यांच्या शांत ऐकलंय भरपूर. कारण बऱ्याच ठिकाणी मध्ये बोलण्यात गोंधळ. येतं. सर ज्यांना सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम आहे, ज्यांना बोलायचं आहे ना, आता ह्या मीटिंग मध्ये कोणी बोलू नका. साहेब तुम्ही त्यांच्यासाठी 5-10 मिनिटं तुमचा वेळ द्या आणि त्यांच्याबरोबर चर्चा करा. काय असेल त्यांचे तुम्ही मुद्दे लिहून घेतले, साहेब बोलतील. ओके, कोणी फक्त आता ह्या मीटिंग मध्ये नका तुम्ही चर्चा करू. कारण एक गोल साधायचा. तुम्हाला 17 तारीख मिळाली ना आता काउन्सिल, तुमचं रजिस्टरला रेकॉर्डला नाव चालू झालं, त्याच्याप्रमाणे तुमची साहेब तुम्हाला 17 तारखेला सांगा एवढे रस्ते खुले झाले, कोणाकोणाचे कसे सोडवत होती, सर्कल तलाठी यांना सगळ्यांना आदेश जारी करणं. तुमचं एक रेकॉर्ड तयार झालं. आणि तुम्हाला मी सांगतो, सगळ्यांनी आपापसात मिलाप करा आणि आपल्या भावासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन या ठिकाणी सातत्याने राहा. तुम्ही सगळे आलात, संबंधितांचे काही नोटीस दिलं, त्या संदर्भात तुमची जनजागृती या ठिकाणी झाली. आणि आज आपण अतिशय योग्य असे या ठिकाणी आलात आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आलं. गावोगावी इकडं तिकडं
भाऊबंदामध्ये, शेतामध्ये, गावामध्ये सगळीकडं वातावरण दूषित करून ठेवलं या विषयामुळं. आणि म्हणून आज या ठिकाणी शरद पवळे असतील, जंगले पाटील असतील यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि या दृष्टिकोनातून तर जे भविष्यात सुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठं आंदोलन किंवा मोठे काही ताकद द्यावी लागली तर आपल्याला ती देता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी मार्च होणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणचे पत्रक तुम्ही वाचलं असेल, त्याची प्रत या ठिकाणी माझ्याकडे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे ते परिपत्रक आहे त्यांचं का या पानंद रस्ता, शिव रस्ता, गाडी रस्ता, पायवाट वगैरे या संदर्भात जे काही नियम आहेत पूर्वीपासून आलेले इंग्रजांच्या अगोदरपासून आपल्या भाऊबंधांपर्यंत, तर या दृष्टिकोनातून हे परिपत्रक साहेबांनी अतिशय योग्य असं पत्र काढलेले. त्याबद्दल डुडी साहेबांना मी अतिशय धन्यवाद देतो. आपण त्यांच्या टाळ्याचे त्यांचं या ठिकाणी हे करावं. तर डुडी साहेब आल्यामुळं या आपल्या समस्याला वाचा फुटलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी डुडी साहेबांचं पत्र काढल्यानंतर त्याची प्रसिद्धी 25/1/2025 रोजीच्या सकाळ माध्यमात जे पत्रक आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेले आहे. आणि आज सुद्धा डुडी साहेबांच्या सकाळच्या याला पत्रकामध्ये निवेदन आहे तर तुम्ही सर्व स्तरावरती या गोष्टीचा पाठपुरावा करा पाहिजे. आणि या ठिकाणी आज शरद पवळे असतील, जंगले पाटील असतील यांच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व या विषयावरती काय ना ते त्यांचं पुढं कार्यकर्ता ते सोडून द्या, पण आपल्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहे. आणि म्हणून मला तुम्हाला एक नम्र विनंती आहे तर आजच्या विषयामध्ये एक ठराविक कालबद्ध कार्यक्रम असा डुडी साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. तर आजची तारीख आहे कालची 5/2/25 पर्यंत हे सगळे तलाट्यांनी, आपलं तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या लोकांना त्यांनी ऑर्डर केलेले आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं असेल त्या ठिकाणी त्यांना आदेश केलेले आहे तर आपण पोलिसांचं संरक्षण घेऊन तिथली समस्या निवारण करावी अशा संदर्भात पत्र तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल. आणि ज्यांच्याकडे नसेल तर संबंधिताकडून तुम्ही घेऊन जा, त्याची झेरॉक्स काढा. आणि भविष्यामध्ये गावागावात एकोपा निर्माण झाला पाहिजे. गावामध्ये आपल्याला सगळ्यांना पानंद रस्ते असतील, शिव रस्ता, हे कुणाच्या याचं नाही, हे अधिकार तहसीलदार, प्रांत वगैरे यांना आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायचे. तर या ठिकाणी मी प्रथमतः पवळे साहेब असतील, जंगले साहेब असतील, तुम्ही सर्वांना तुम्हाला धन्यवाद देतो. या विषयावर तरी आपण एकत्र आलो. तर ही शिवपानंद क्षेत्राचा चळवळ या तुमच्या तालुक्यापुरती, गावापुरती अशी मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी हे काम या शरद दादा पवळे आणि दादासाहेब जंगले यांनी हातात घेतलेलं आहे. यामध्ये मला एकच सांगायची, आपण सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने येऊन जर या चळवळीमध्ये सहभागी झालात तर ही चळवळ अजून राज्यापर्यंत अजून मोठी होण्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने या चळवळीमध्ये काम करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दोन्ही साहेबांनी सांगितलं की शेतामध्ये रस्ते, परंतु मागे एक छोटासा क्लेक आला होता, मला रस्ता हवा शेतासाठी पण दुसऱ्याच्या वावरात. म्हणजे बऱ्याच लोकांना अनुभव असेल, मला रस्ता हवाच आहे पण दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या शेतातून, माझ्या शेतातून नाही, एक फूट सोड म्हटलं तर सोडत नाही. आणि याच्यासाठी रस्ते आहेत पण तिथे मेन रस्तेच होत नाही. याच्यासाठी तुम्ही जे उपक्रम घेतलाय आता तो तुम्ही तडीच न्यावा एवढीच इच्छा आहे. तुम्ही अर्ज वगैरे तुम्हाला फोन केला ना, म्हणजे अर्ज वगैरे सगळं घेऊन आलो. कारण काय अर्ज दिला की त्यांना. आणि विशेष म्हणजे मी माझा अर्ज तंटामुक्ती केंद्रामध्ये पण दिला, त्यांनी परत तसाच अर्ज मला दिला. चे प्रणेते शरदराव पवळे आणि दादासाहेब जंगले पाटील, खऱ्या अर्थानं या दोन नेत्यांनी या चळवळीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. प्रथमतः त्यांना आपल्या उपस्थितांच्या वतीनं धन्यवाद देतो, कारण पानंद रस्ता हा पवळे साहेब सर्वात महत्त्वाचा विषय बनलेला आहे. आता कालच आमच्याकडे गोरडेमळ्यामध्ये शिंगव्याला आम्ही त्या ठिकाणी दोघांच्या पोपटराव गोरडे आणि उज्ज्वला गौरीहार गोरडे या दोघांच्या भांडणामुळं आमचं रस्त्याचं सगळ्यांची तिथं अडचण होऊन बसलेली आहे. सर्व शेतकरी काल त्या ठिकाणी जमले, तहसीलदार साहेब आले होते, परंतु त्यांनी फक्त पंचनामा केला आणि ते निघून आले. तिथं काही कसलाही मार्ग निघाला नाही. आणि त्यामुळे आज परत आम्ही इथं तुमचा काल फोन झाला, पोरांचा फोन झाला आणि आम्ही परत आज इथं आलो. तर ते आणि यांनी मग असे सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे का सगळ्यांनी एकोप्याने आणि एकजुटीने याच्यात उतरलं तरच हा प्रश्न मार्गी लागेल, अन्यथा हा प्रश्न सुटणार नाही. अधिकारी मंडळी येतात जातात, निघून जातात, शेवटी हे आपल्याला शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी जगडावं लागणार आहे. आणि हा प्रश्न आता तुम्ही हाती घेतला आहे. 100% तुमच्या मागं हे तुम्ही मार्गी लावा, तुमच्या मागं 100% सर्वजण आहेत.
आणि खंबीरपणे उभे राहतील अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो आणि आपण हे काम तडीस न्याल अशी आशा या ठिकाणी बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. तहसीलदार साहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं आमचे सगळे प्रश्न शांततेने ऐकून घेतले. आमचे शेतकरी जे चळवळीचे सगळे शेतकरी आले ते पण शांततेत होते. सगळ्यात प्रथम आम्हाला या ठिकाणी चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळाला आणि प्रशासनाकडून पण मिळाला. आज शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या सूचना या ठिकाणी तहसीलदारांना आम्ही केल्या असता तहसीलदारांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित आहे असा आमच्याबरोबर चांगला संवाद या ठिकाणी केला आणि आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये जेवढे बी शेतकरी आहेत त्यांना न्याय देण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आम्ही या ठिकाणी त्यांना ग्राम क्षेत्रस्थ समिती शासन निर्णय जे आहे त्याची अंमलबजावणी करा. नकाशावरचे रस्ते जे आहेत जे शासन निर्णय त्याच्यामध्ये मोजणी शुल्क आणि संरक्षण फी आकारायची नाही. आज चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी पैसे लोकांकडून घेत होते. परंतु आता या ठिकाणी साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी त्या प्रकारची अंमलबजावणी कर कुठल्याही प्रकारचं मोजणी शुल्क आणि संरक्षण फी घेणार नाही. दुसरी गोष्ट गावगावी ग्राम क्षेत्रस्थ समित्या स्थापन होणार आणि जेवढे बी क्षेत्रस्थ आमचे शेतकरी होते या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी सरकारने ज्या एका बाजूला आम्हाला सकारात्मक भूमिका दाखवली त्याचबरोबर आम्ही सरकारबरोबर समन्वयाची भूमिका ठेवण्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर या ठिकाणी समन्वय साधायचा प्रयत्न करत आहोत आणि प्रशासनाला आमचे शेतकरी या ठिकाणी समन्वय साधत आहे. या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जे बी पहिले रस्ता किशोर चालू आहे त्यांना या ठिकाणी रजिस्टर तयार केले आणि त्या रजिस्टरमध्ये सगळ्यांचं नाव या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आमच्या माता भगिनी त्यांना अर्ज बनवण्याचं माहीत नव्हतं तर इकडं तिकडं लोक अर्ज गोळा करत होते. अर्ज त्या ठिकाणी नाकारले जायचे परंतु या ठिकाणी तहसीलदारांनी सांगितलं या ठिकाणी तुम्हाला 143 असन 52 असन तुम्हाला अर्जसुद्धा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ. पोलीस प्रशासनातून सगळ्या बाजूने आम्ही तुम्हाला सहकार्य करायची भूमिका ठेवली आहे. 17 तारीख या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली. दर महिन्याच्या 15 दिवसाला या ठिकाणी मीटिंग होणार आणि जो रस्ता खुला होईल त्याची यादी समोर होणार आणि ज्यावेळेस या तहसीलवर शून्य रस्ता केले होतील त्या दिवशी आमचे सगळे शेतकरी येऊन त्याचा सत्कार करतात. स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव.